आकाशवाणी मुंबई, नंदिनी मथुरे आणि मी विजया सहजराव. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत आणि मध्य आशियाई देशांच्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार. भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला. राज्यात काल ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण आढळला नसल्याची नोंद. आणि सुप्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉक्टर अनिल अवचट यांचं पुण्यात निधन. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. राज्यासह देशाच्या काही भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत. अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या. तसंच 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांसह इतर नागरिकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा. याबरोबर कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा, मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 02026127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत आणि मध्य आशियाई देशांमधल्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे. कझाकस्तान, किर्गिज प्रजासत्ताक, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचे राष्ट्रपती यात सहभागी होणार आहेत. 2015 प्रधानमंत्र्यांनी या देशांना भेट दिली होती. त्यानंतर द्विपक्षीय संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. या परिषदेत प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांनी येत्या 10 दिवसात जिल्हा न्यायालयासमोर हजर व्हावं असे निर्देश सरन्यायाधीश NV रामण्णा, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती AS बोपण्णा यांच्या पीठानं दिले आहेत. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि सिद्धार्थ लुथरा यांनी राणे यांची बाजू मांडली, तर ॲडव्होकेट डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांनी राज्य सरकारतर्फे युक्तिवाद केला. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत आत्तापर्यंत 163 कोटी 84 लाख लसमात्रा देण्यात आल्या अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या 24 तासात 22,35,000 पेक्षा जास्त लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. सध्या देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 22,02,472 असून 3,06,357 जण काल कोविडमुक्त झाले. देशातील कोविड संसर्गाचा दर 5.46% आणि बरे होण्याचा दर 93.33% आहे. गेल्या 24 तासात 2,86,384 नवीन रुग्ण नोंदवले गेले. राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण आढळला नाही. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 2,858 एवढी असून यापैकी 1,534 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे 35,756 रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या 76,05,181 एवढी झाली आहे. काल 79 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,42,237 झाली असून मृत्यूदर 1.87% आहे. काल 39,857 रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत 71,60,293 रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर 94.15% झाला आहे. राज्यात सध्या 2,98,733 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरळीत पार पडावं म्हणून केंद्र सरकारनं येत्या 31 तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही बैठक बोलावली असून बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे होईल. राज्यसभा आणि लोकसभेतल्या राजकीय पक्षांच्या मुख्य नेत्यांना या बैठकीचं आमंत्रण आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन त्याच दिवशी सुरू होणार असून सकाळी 11 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर अभिभाषण करतील अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आपल्या ट्विटर संदेशाद्वारे दिली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पाळ्यांमध्ये होईल अशी माहितीही जोशी यांनी दिली. राज्यसभेचं काम सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत तर लोकसभेचं काम दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत असेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला भाग पुढील महिन्याच्या 11 तारखेपर्यंत चालणार आहे आणि महिनाभराच्या विश्रांतीनंतर अधिवेशनाचा दुसरा भाग 14 मार्चपासून सुरू होऊन 8 एप्रिल रोजी संपेल. आगामी 2022-23 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9% राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. नाणेनिधीनं जागतिक अर्थव्यवस्थांकडे दृष्टिक्षेप या आपल्या ताज्या अहवालात हा अंदाज वर्तवला आहे. बँकांद्वारे दिल्या जाणाऱ्या अर्थपुरवठ्याबाबतच्या सुविधा, त्याबाबत वाढत असलेला विश्वास, अर्थपुरवठ्याचा केला जात असलेला वापर आणि वाढती गुंतवणूक यामुळे विकासदर वाढण्याच्या मोठ्या शक्यता निर्माण झाल्याचं नाणेनिधीनं म्हटलं आहे. भारतातली आर्थिक क्षेत्राची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर 2021मध्ये 5.9% होता, तो 2022मध्ये 4.4% राहील. तसंच अमेरिका आणि चीन या 2 बलाढ्य अर्थव्यवस्थांना उतरत्या स्थितीला सामोरं जावं लागेल असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉक्टर अनिल अवचट यांचं आज सकाळी पुणे इथल्या राहत्या घरी दीर्घ आजारानं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. त्यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या अशा दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नाविषयी विपुल लिखाण केलं आहे. डॉक्टर अनिल अवचट यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉक्टर अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. इथे वापरली जाणारी व्यसनमुक्तीची अनोखी पद्धत ही जगभरातल्या अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते. आत्तापर्यंत त्यांची 22 पुस्तके प्रकाशित झाली असून राज्य आणि देशपातळीवरच्या अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी कोणत्याही धार्मिक विधीशिवाय अंतिम संस्कार केले जातील. डॉक्टर अनिल अवचट यांनी हजारो लोकांना व्यसनमुक्त करून समाजाला उपकृत केलं आहे. त्यांचं कार्य पुढे चालू ठेवणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. आज आपल्यातून सेवाव्रती सामाजिक कार्यकर्ता, मनस्वी साहित्यिक आणि हाडाचा पत्रकार असं बहुआयामी व्यक्तिमत्व निघून गेलं आहे. हे क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. अवचटांचं चौफेर लेखन आणि सामाजिक कार्य हे पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असं आहे. त्यांचं हे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल असं मुख्यमंत्री म्हणाले. बहुआयामी जीवन समरसून जगणाऱ्या हरहुन्नरी डॉक्टर अनिल अवचट यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. हॉकीच्या महिला आशिया चषक स्पर्धेत दक्षिण कोरिया आणि जपान यांनी ओमानच्या मस्कत इथे आपापल्या उपांत्य फेरीत विजय नोंदवल्यावर विजेतेपदाची लढत निश्चित केली. मस्कतमधल्या सुलतान काबूस संकुलात काल संध्याकाळी झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत दक्षिण कोरियानं गतविजेत्या भारतावर 3-2 अशी मात केली. दुसऱ्या उपांत्य फेरीत जपाननं चीनविरुद्ध पिछाडीवरून पुढे येत 2-1 असा विजय मिळवला. भारत आणि चीन दरम्यान उद्या 3ऱ्या आणि 4थ्या स्थानासाठी सामना होईल, तर दक्षिण कोरिया आणि जपान यांच्या दरम्यान होणारा अंतिम सामनाही उद्याच रंगणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं वेस्ट इंडिज विरुद्ध मायदेशात होणाऱ्या आगामी एकदिवसीय आणि 2020 मालिकेसाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे. येत्या 6 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 3 एकदिवसीय सामन्यांना सुरुवात होईल, तर 16 तारखेपासून
कोलकाता इथल्या ईडन गार्डन्सवर 3 T20 सामने खेळले जाणार आहेत. दुखापतीमुळे भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकलेला रोहित शर्मा एकदिवसीय संघ आणि T20 संघाचे नेतृत्व करण्यासाठी परतला आहे. माजी कर्णधार विराट कोहलीचा एकदिवसीय आणि T20 संघात समावेश करण्यात आला आहे. KL राहुलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारताच्या एकदिवसीय संघात दीपक हुडाचीही निवड करण्यात आली आहे. ड्रोनचं प्रमाणीकरण सोपं, वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी सरकारनं ड्रोन प्रमाणपत्र योजना अधिसूचित केली आहे. सुलभ ड्रोन नियम, हवाई क्षेत्राचा नकाशा, PIL योजना आणि सिंगल विंडो डिजिटल स्काय प्लॅटफॉर्म यामुळे ही योजना भारतातल्या ड्रोन उद्योगाला सहाय्यकारी ठरेल, असं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. 2030पर्यंत भारताला जगाचं ड्रोन संकुल बनवण्याच्या दृष्टीनं हे आणखी एक पाऊल आहे, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. वापरकर्त्यांना त्यांचे ड्रोन चालक आणि मालक यांच्यासाठी एक वेळची नोंदणी पूर्ण करणं अत्यावश्यक आहे. यानुसार वापरकर्त्यांना पिवळ्या किंवा लाल क्षेत्रामध्ये जाण्याची इच्छा असेल तर प्रत्येक उड्डाणासाठी संकेतस्थळावरून परवानगी घेणं गरजेचं आहे. रविवारी 30 जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सकाळी 11:30 वाजता आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचा हा 85वा भाग असेल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना आदरांजली वाहून या कार्यक्रमाला सुरुवात होईल, असं प्रधानमंत्री कार्यालयानं कळवलं आहे. मराठी भाषा पंधरवडा निमित्तानं कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दादर शाखेच्या वतीनं ज्येष्ठ साहित्यिक वसंत बापट यांच्या कविता आणि अन्य साहित्य प्रकारांवर आधारित वसंत वैभव या कार्यक्रमाचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलं. यावेळी अनेक कवींनी तसंच साहित्य रसिकांनी वसंत बापट यांचे साहित्य प्रकार सादर केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ऐकूयात एक आवाहन. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी मुंबई द्वारा आयोजित श्रोत्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रत्येक सोमवारी संध्याकाळच्या बातमीपत्रात तसंच फेसबुक, ट्विटरवर एक प्रश्न विचारला जाईल. बातमीपत्रातल्या प्रश्नाचं उत्तर द्या ईमेलद्वारा. ईमेल ID आहे QUIZ75NEWS@gmail.com. पुन्हा ऐका QUIZ75NEWS@gmail.com. फेसबुक आणि ट्विटरवर कॉमेंटमध्येच उत्तर लिहा. विजेत्या स्पर्धकाला मिळेल प्रमाणपत्र आणि प्रसिद्धी. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत आणि मध्य आशियाई देशांच्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार. भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला. राज्यात काल ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण आढळला नसल्याची नोंद. आणि सुप्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉक्टर अनिल अवचट यांचं पुण्यात निधन. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIR_News_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.